पेन पेन नाही ना, बोलत बोलत घे ना पेन बी. बायोडायव्हर्सिटी and need of classification. Last year you learned that all the living organisms on earth have adapted according to the organic regions. You learned the last year biodiversity. What is meant by the biodiversity? You know that according to 211, around 87 million species of the living organisms are found in earth, including the land and sea. You learn then to study the such vast number of the essential to divide them into the groups. Now these are the groups and subgroups where the created considering the similarities and differences among to the living organisms. बायोडायव्हर्सिटी जैवविविधता आपण कशाला म्हणतो की जवळपास 2011 मध्ये जर आपण बघितलं तर 87 मिलियन स्पेसीस दशलक्ष जाती आपल्या या निसर्गामध्ये अर्थ पृथ्वीवरती आणि समुद्रामध्ये आपल्याला बघायला भेटतात. मग ह्या ज्या काय जाती आहेत, नाउ दीज आर द वास्ट नंबर, म्हणजे असंख्य अशा जाती आपल्याला पाहायला भेटतात. त्यामुळे त्यांचं ग्रुप आणि सब ग्रुप्समध्ये डिव्हायडेशन केलेलं आपल्याला दिसून येतं. नाउ दीज आर द कन्सिडरिंग द सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस अमॉंग द लिव्हिंग ऑर्गॅनिम्स. नाउ दीज द प्रोसेस ऑफ चुकून काय झालं ना, आता काय करणार, ह्याच्यावरच परत क्लिक केलं नाही ना, मूव होत नाही. मग आता ह्याला हे कटच करावं लागेल आणि मग पुढे पुढे घ्यावं लागेल. परत तुला ती घ्यावं लागेल. चलो हां ते आलं तरी चालते. परत ते तुला घ्यायचं असं. that the process of dividing living organisms into the groups and subgroups is called the biological classification. तुम्हाला प्रश्न विचारला जातो की बायोलॉजिकल क्लासिफिकेशन म्हणजे काय. तर जी काय जैविक विविधता आहे, जैविक विविधता म्हणजे नेमकं काय, द प्रोसेस ऑफ द डिवाइडिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इनटू द ग्रुप्स अँड सबग्रुप्स. जी काही सजीव आहेत या सजीवांचं ग्रुप आणि सबग्रुपमध्ये जे काही आपण डिवायडेशन करतो त्याला आपण काय म्हणतो, बायोलॉजिकल क्लासिफिकेशन असं म्हटलं जातं. आणि याचाच जे काही रॉबर्ट हार्डिंग विटाकर आहे, नाउ दीज आर द अमेरिकन इकॉलॉजिस्ट. इन 1969 ही डिवायडेड द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इनटू द 5 ग्रुप्स. आणि जो काय रॉबर्ट विटाकर आहे याने हा अमेरिकन शास्त्रज्ञ जो आहे त्याने 1969 मध्ये ही जी काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, सजीव सृष्टी जी आहे, या सजीव सृष्टीचे 5 ग्रुपमध्ये डिवायडेशन केलं आपल्याला या ठिकाणी दिसून येते. आता त्याच्यामध्ये जर आपण बघितलं त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ विटाकर्स कन्सिडरिंग द फॉलोइंग क्रायटेरिया. त्यांनी एक त्याच्यासाठी काय केलं, एक क्रायटेरिया निश्चित केलेला आहे. मग ही क्रायटेरिया म्हणजे काय की त्याच्यामध्ये असणारे जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, नाउ दीज आर द डिवायडेड इनटू 2 टाइप्स. द फर्स्ट इज the prokaryotic and eukaryotic. Now these are the prokaryotic is the unicellular. जे काही प्रोकॅरियोटिक आहेत किंवा आदिकेंद्रकी ज्याला आपण म्हणतो, दृश्य केंद्रकी असं म्हणतो, त्याच्यामध्ये असणारे जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत हे कसे आहेत, युनिसेल्युलर आहेत, म्हणजेच काय एक पेशीय ज्याला आपण म्हणतो. त्याच्यानंतर युकॅरियोटिकमध्ये जे आहेत त्याच्यामध्ये मल्टीसेल्युलर आहेत. मल्टीसेल्युलर म्हणजे काय, बहुपेशीय ज्याला आपण म्हणतो. मग हे जे काय युनिसेल्युलर आहे ह्या युनिसेल्युलरमध्ये की किंगडम मोनेरा ही सृष्टीमध्ये असणारे जे काय प्राणी आहेत हे प्राणी किंगडम मोनेरामध्ये मोडतात. आणि जे काही युनिसेल्युलर आहे याच्यामध्ये किंगडम प्रोटेस्टा याच्यामध्ये असणारे प्राणी जे आहेत हे प्राणी मोडतात. बट नाउ दीज आर द विटाकर्स कन्सिडरिंग द क्रायटेरिया. मग याच्यामुळं जो काय विटाकर आहे यांनी एक काय केलं आहे, क्रायटेरिया या ठिकाणी आपल्याला लावलेला दिसून येतो. मग तो क्रायटेरियाने म्हणजे नेमकं काय, ते मल्टीसेल्युलर जे आहेत, now these are the divided into 3 kingdom. Then first the fungi, second kingdom the planet, then third animalia. Now these are the fungi. Then it presents to the cell all presents, then but the organelles cannot the perform the photosynthesis. याच्यामध्ये पेशी भित्तिका आहे,
but the organelles can't the performs the photosynthesis. याच्यामध्ये पेशीभित्तिक आहेत परंतु प्रकाश संश्लेषण याच्यामध्ये होत नाही किंवा प्रकाश संश्लेषण त्या करत नाहीत. then plants then it present the cell wall and organelles can the perform the photosynthesis. याच्यामध्ये जे काय प्लांट आहेत या संघामध्ये असणारे या सृष्टीमध्ये असणारे जे काय वनस्पती आहेत याच्यामध्ये पेशीभित्तिका असते आणि फोटोसिंथेसिस सुद्धा करतात. then किंगडम ॲनिमेलिया नो सेल वॉल, याच्यामध्ये पेशीभित्तिका आपल्याला आढळून येत नाहीत. नाउ these are the kingdom fungi, plants and animals. Now these are the criteria. Then complexity of the cell structure. आता पहिलं जर विटाकरचं आपण त्यांनी कोणता क्रायटेरिया लावला हे जर बघितलं तर कॉम्प्लेक्सिटी ऑफ द सेल स्ट्रक्चर म्हणजे जी काही सेल स्ट्रक्चर आहे पेशीची जी काही रचना आहे कशी आहे. देन प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक दोन प्रकारचे आपल्याला दिसून येते. एक म्हणजे प्रोकॅरियोटिक आणि दुसरी म्हणजे युकॅरियोटिक. देन कॉम्प्लेक्सिटी ऑफ द ऑर्गॅनिझम्स युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर. कॉम्प्लेक्सिटी ऑफ द ऑर्गॅनिझम्स त्याच्यामध्ये असणारे जे काही युनिसेल्युलर म्हणजे काही बहुपेशी आहेत, काही मल्टीसेल्युलर, काही युनिसेल्युलर म्हणजे एक पेशी आहेत, काही मल्टीसेल्युलर आहेत. देन मोड ऑफ द न्यूट्रिशन त्यांचं पोषण तत्वाचा प्रकार कोणता आहे, मोड ऑफ द न्यूट्रिशन. देन प्लांट्स कसे असतात, ॲटोट्रॉपिक्स म्हणजे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात म्हणून आपण त्याला काय म्हणतो ॲटोट्रॉपिक्स. फोटोसिंथेसिस ते प्रकाश संश्लेषण सुद्धा करतात. फंगी नाउ दीज आर द सॅप्रोफाइट्स अँड ॲब्सॉर्प्शन फॉर द डेड ऑर्गॅनिझम्स. आता ही जी काय फंगी आहे कवक वर्ग जो आहे हे सॅप्रोफाइट असतात म्हणजे ते दुसऱ्यावरती अवलंबून असतात. ॲब्सॉर्प्शन फॉर डेड ऑर्गॅनिझम जे काय मृत वनस्पती आहेत या मृत वनस्पतीवरती या फंगी ज्या आहेत ह्या फंगी अवलंबून असतात. ॲनिमल्स दॅन इट द हेट्रोट्रॉपिक्स अँड द इंगेस्टिव्ह. हेट्रोट्रॉपिक म्हणजे काय, परपोषी, ते दुसऱ्यावरती जे आहेत हे दुसऱ्यावरती अवलंबून असतात म्हणून त्यांना काय म्हटलं जातं हेट्रोट्रॉपिक्स अँड द इंजेस्टिव्ह. देन लाईफस्टाईल. मग आता यांची लाईफस्टाईल कशी आहे, प्लॅन्टची प्रोड्युसर. प्लॅन्ट जर बघितले आपण तर ते कसे आहेत, प्रोड्युसर म्हणजेच ते काय करतात स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. नाउ दीज आर द लाईफस्टाईल ऑफ द प्लॅन्ट्स इज द प्रोड्युसर. देन ॲनिमल्स कंज्युमर्स. आता ॲनिमल्स बघितलं तर कंज्युमर्स म्हणजेच काय दुसऱ्यावरती अवलंबून असतात. प्लॅन्ट प्रोड्युसर म्हणजे उत्पादक किंवा स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. फंगी डिकम्पोज म्हणजे जी काय मृत वनस्पती आहेत ह्या मृत वनस्पतीवरती अवलंबून असतात. अशा प्रकारची त्यांची लाईफस्टाईल आहे, जीवनशैली. आता फिलोजेनेटिक रिलेशनशिप. नाउ दीज आर द प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक, युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर म्हणजे त्यांची फिलोजेनेटिक जी काही रिलेशनशिप आहे ती कशा पद्धतीची आहे, प्रोकॅरियोटिक एक आहे आणि युकॅरियोटिक आहे. प्रोकॅरियोटिक टू युकॅरियोटिक आणि युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर म्हणजे आदिकेंद्रकी दृश्य केंद्रकी आणि एक पेशी आणि बहुपेशीय अशा दोन्ही पद्धतीची त्यांची फिलोजेनेटिक रिलेशनशिप आपल्याला या ठिकाणी दिसून येते. नाउ नेक्स्ट इज द किंगडम मोनेरा. आता सृष्टी मोनेरा सृष्टी जर आपण बघितली. नाउ यू टेक द स्मॉल ड्रॉप्स ऑफ द curd and the buttermilks on a glass slide, then to the dilute it with a little water, then carefully kept on a cover slip, then you observe it under the high power of the compound microscope. आपण जर बघितलं तर एक छोटा दह्याचा थेंब किंवा बटर मिक्स ताकाचा थेंब जर आपण एका ग्लास स्लाईडवरती घेतला आणि त्याच्यामध्ये आपण जर पाण्याचे थेंब टाकला आणि अंडर हाय पॉवर कंपाऊंड मायक्रोस्कोप उच्च प्रतीचं जे काही संयुक्त सूक्ष्मदर्शी आहे याच्या खाली जर आपण त्याचा अभ्यास केला तर यू नो दॅट द मूव्हिंग स्मॉल रॉड लाईक मायक्रोस आर प्रेझेंट्स इन दिस द curd and butter mix. Then now these are the small rod like microbes. Then it is the lactobacilli bacteria. Now these are the lactobacilli bacteria. Then all type bacteria and blue green algae are included in this the kingdom monera. Then these are the examples of the kingdom monera is the Clostridium titani. Now the Vibrio
Fibro, Chlori. Now these are the example of the kingdom Monera. Then Salmonella typhi. Then the Clostridium botulium. Then the Legionella peno. Then Streptococcus pneumonia. Now these are the example of the kingdom Monera. Now these the characteristics. त्याचे वैशिष्ट्य काय? then all the organisms are the unicellular. आता आपण बघितलं याच्या आधी सुद्धा की याच्यामध्ये येणारी जी काय किंगडम सृष्टी मोनेरा जी आहे याच्यामध्ये येणारे ऑल ऑर्गॅनिझम्स आर द युनिसेल्युलर. कसे असतात? युनिसेल्युलर म्हणजे एक पेशीय. दे मे बी द ॲटोट्रॉपिक ऑर हेटरोट्रॉपिक. दोन्ही पद्धतीचे असतात, ॲटोट्रॉपिक आणि हेटरोट्रॉपिक. These are the prokaryotic cells without distinct the nucleus or cell wall. Now third is the characteristics of the kingdom Monera. They are the prokaryotic cells. त्यामध्ये असणारी जी काही पेशी आहेत हे कशा असतात? आदिकेंद्रकी. विदाउट डिस्टिंक्ट द न्यूक्लियस. केंद्रकाशिवाय और द सेल ऑर्गॅनल्स. पेशी भित्तिकेशिवाय किंवा पेशी भित्तिकेशिवाय आणि डिस्टिंक्ट न्यूक्लियस केंद्रकाशिवाय त्याच्यामध्ये असणारे जे काही पेशी आहेत ह्या आदिकेंद्रकी असून त्याच्यामध्ये पेशी भित्तिका किंवा केंद्रक आपल्याला त्या ठिकाणी आढळून येत नाही. किंगडम प्रोटिस्टा. नाउ दीज आर द एक्झाम्पल ऑफ द protista. Now the Holwax. Now these are the example of the kingdom protista. Then Paramecium. त्यानंतर युग्लिना आणि अमिबा. Now these are the example of the kingdom protista. Then the prepare temporary amount of the 1 drops of the pond water. जे काय खराब पाणी किंवा गटारीतलं पाणी जर आपण एका स्लाइड वरती घेतलं then it observe it under the low power and high power of the microscope. Then you will find some motile microbes then with the irregular shape. कशा शेपचे आपल्याला? इनरेग्युलर. त्याच्यामध्ये अनियमित आकाराचे आपल्याला या ठिकाणी मायक्रोस जे आहेत हे त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतील. दीज आर द अमिबा. ते काय आहेत? अमिबा. मग नाव दीज आर द किंगडम प्रोटिस्टा. नाउ द कॅरेक्टरिस्टिक्स. then protista are a single celled organisms with well defined nucleus included in a nucleus membrane. याच्यामध्ये जी काय किंगडम प्रोटिस्टा आहे याच्यामध्ये असणारी जी काय प्रोटिस्टा आर अ सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझम्स. कसे आहेत? सिंगल सेल ऑर्गॅनिझम्स आहेत. and define the nucleus included in a under membrane. They have the pseudopodia or the hair-like cilia or the ship-like flagella for the locomotion. हालचालीसाठी त्यांना कशा भिका किंवा जे काही रोमके आहेत केसाच्या आकाराचे ती त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतात. ॲटोट्रॉपस फॉर एक्झाम्पल युग्लिना, हॉलवॅक्स contain the chloroplast. Then heterotropous for example amoeba, paramecium. Now these are the example of the kingdom of the protista. Now the last is the kingdom of the fungi. Now these are the kingdom of the fungi. Take a moist piece of the bread or the bhakri and kept into the container with lid for the 2-3 days. आता तुम्हाला माहिती की जर आपण फंगीचं जर उदाहरण बघितलं तर आपण पावसाळ्यामध्ये जी काय आपण चपला वगैरे वापरतो त्या जर तुटल्या तर आपण काय करतो? आपल्या स्लॅबवरती किंवा गच्चीवरती टाकून देतो. किंवा जी काय ओलसर जागा आहे किंवा भाकरीचा तुकडा आपण पावसाळ्यामध्ये जर बघितला 2-3 दिवस जर राहिला तर त्याच्यावरती आपल्याला बारीक बुरशी आलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. then like the fruit is found growing to the surface of this the bread. Then prepare a temporary amount of the few threads for this the center. Then observe it under the microscope. तेच जर आपण छोटा भाकरीचा तुकडा घेतला आणि मायक्रोस्कोप खाली जर अभ्यास त्याचा केला तर आपल्याला
ही जी काय किंगडम फंगी आहे, ही फंगी आपल्याला त्या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला डायग्राम दिसते पहा. ही जी काय फंगी आहे ह्या अशा पद्धतीचं स्पोरॅन्जियम, हे आपल्याला अशा पद्धतीची डायग्राम आपल्याला या ठिकाणी फंगी जी आहे ही त्या ठिकाणी आपल्याला दिसते. नाउ दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स, दीज आर द नॉन ग्रीन युकॅरियोटिक हेटरोट्रॉपिक ऑर्गॅनिझम. कशा आहेत त्या? नॉन ग्रीन आहेत. नाउ दीज आर द नॉन ग्रीन, these are the non-green, these are the non-green eukaryotic heterotrophic organisms. Then most of them, the saprotropous, they feed upon decaying organic materials. कशावरती? decaying organic materials म्हणजे जे काय कुजणाऱ्या वनस्पती आहेत, या कुजणाऱ्या वनस्पतीवरती ते आपल्याला उपजीविका भागवताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. Their cell wall is the made up of the through the complex sugar called the chitin. Now these are याला सांग रे. आमचे लेक्चर चालू आहेत, शांत बसा. These are अनुष्का, their cell wall is made up of through the complex sugar called the chitin. Chitin नावाची जी काय त्यापासून त्याची सेल वॉल जी आहे बनलेली असते. सम फंगी आर थ्रेड लाईक द मेनी न्यूक्लियाय आर प्रेझेंट इन दिस द सायटोप्लाझम. ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर सम फंगी आर थ्रेड लाईक, याच्यामध्ये बरेचसे जे काय बुरशी आपण बघितलं थ्रेड लाईक म्हणजे न्यूक्लियाय आर प्रेझेंट इन दिस सायटोप्लाझम. थ्रेड लाईक न्यूक्लियाय या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. फॉर एक्झाम्पल्स बाक्रीज, ईस्ट, एस्परजिलियस फंगी, देन कॉर्न, देन पेनिसिलियम. Through the many system of the classification are the introduced after the Whitakers, then 5 kingdom system widely the accepted. Now these are the classification of these the microbes. Now you have stop here, then today will be the continue. आता काय करू? होय बंद करू का आता हे? घेऊ का बॅक आता? इथं बघ सेव म्हणायचं का सेव होतं ऑटोमॅटिक ते? अरे गे गपकी याला घेण्याने गेले तिकडे बसलेलं बरं होतं ते इकडं आलो, इकडं थोबड तोंडाचं ह्यांचं हे चालू इकडं काय बंद कुठं चालू ते आता? चालूच आहे रेकॉर्डिंग मध्ये ते राहू दे ना, ते बाजूला आयकॉन चालू राहील ना. आयकॉन नाही ते रेकॉर्डिंग बी चालूच नाही. नाही ना रेकॉर्डिंग